बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा येळकोट. वैशाख वनवा पेटला होता. उन्हानं सार रान भाजून निघत होतं. झाडाझुडपाच्या आडोशाला बसलेली पाखरं पण अस्वस्थ झालेली. वावरातली पिकं पण माना मोडून पडल्यागत पिंगुळलेली. बांधावर दात खरडणारी जनावरं दात खरडता खरडता कान टवकारत होती. रोज शीळ घालत शिवारभर धिंगाणा घालणारा वाराही अबोल झाला होता. इतक्या वर्षाची साथ असणाऱ्या त्या आवाजाची आज उणीव भासत होती. या सगळ्यांना ओढ होती ती बैलक्या सोपानाच्या ललकारीची. वर्षानुवर्षापासून या पायवाटेवरून फिरणारी त्याची पावलं आज आली नव्हती. ती पावलं आज पळत होती मांडवात. सोपाना त्याच्या डॉक्टर झालेल्या पुरीच्या लग्नात हरवून गेला होता. त्यानं काबाड कष्ट केले. रात्रंदिवस वावरं धरली. 4-5 म्हशी जगवल्या कायम. आपल्या स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला पण पोरीला शिकवलं. पोरगी शिकली सवरली. आपल्या हुशारीनं डॉक्टर झाली. सोपानाच्या डोळ्याचं पारणं फिटत होतं. ब्राह्मणानं मंगलाष्टका म्हणल्या. माणसांचे हात हवेत हलले. प्रत्येकाच्या हातातल्या रंगीबेरंगी अक्षता फेकल्या गेल्या. सगळ्या अक्षता उधळल्या गेल्या. तसं सोपानाचं मनही उधळलं आणि 30-40 वर्षांखालच्या दिमडीच्या आवाजात सामील झालं. सोपानाचा बाप बबन, खंडोबाचा वाघ्या, रोज खंडोबाची सेवा करायचा. हातात दिमडी आणि गळ्यात भंडाऱ्याची पिशवी अडकवून तो दारोदार फिरायचा. मल्हारी मार्तंडाचं गुणगान गात सोपानाच्या बालमनाला कधी कधी कोडं पडायचं. तो भंडारात भरल्या बापाला नेहमी बघायचा पण मनातली अडी उकलावी म्हणून बोलला. बा, तू एकलाच का भीक मागतो गावात? दुसरं कुणी बी असं करत नाही? बबनला प्रश्न पडला पण त्याची सोडवणूक करत तो बोलला. अरे आपण देवाची माणसं. देवाची माणसं म्हणजे? देवाची माणसं म्हणजे आपण देवाची सेवा करायची असती. या ह्यो मान सगळ्यांनी मिळत नाही. मग तुलाच कसा मिळाला? अरे माझ्या आज्याला म्हणजे तुझ्या पंजाला मूलबाळ होत नव्हतं. तवा जेजुरीच्या खंडोबाला नवस केला. झालेला मुलगा तुझ्या सेवेला सोडून म्हणून. मग झाला का पोरगा? बाल सोपानाचा प्रश्न ऐकून बबन मिश्किल हसला आणि बोलला. तर मग तुझा आज्जा म्हणजे माझा बाप झाला. पोरगा झाल्यावर चैत्री जत्रेत नवस फेडला आणि तुझ्या आज्याच्या म्हणजे माझ्या बाच्या हातात दिमडी दिली. दिमडी दिली म्हणजे? दिमडी दिली म्हणजे त्याला वाघ्या म्हणून सोडलं. बबनच्या उत्तरानं सोपानाचं समाधान होत नव्हतं पण बोलत बोलत त्याचं डोळं पेंगायला लागलं. बबन त्या दिवशी सोपानाला म्हणाला. सोपाना, तेवढी दिमडी घेऊन शान चल बरं बिगी बिगी. बबनच्या मनात ही गादी सोपाननं चालवायला हवी होती. त्याची सवय सोपानाच्या मनाला व्हावी म्हणून तो कधीमधी त्याला बरोबर घेऊन जायचा. तसाच आज आवाज दिलेला. परंतु बबनची बायको गोदा आपल्या नवऱ्यावर खेकसत म्हणाली. अव जावा तुम्ही एकटंच. पोराला काम आहे जरा. देवाच्या सेवेबिगर कोणतं काम आहे मोठं? गावातली पोरं शाळेत जात्यात. मी म्हणते सोपानाला शाळेत टाकू. अगं याडबीड लागलं का काय तुला? देवाची गादी सोडली तर माणूस माणसात राहायचं नाही. पोटाला दिक्कुल मिळायचं नाही. यावर लगेच गोदा म्हणाली. पोट भरायला काय कमी आहे? मनगटात न्याट असल्यावर सारी जगत्यात की. रक्ताचं पाणी केल्यावर खायला कसं मिळत नाही?
पण तुम्हासनी सवय लागली आहे तर खायची. गोदाचं बोलणं खरं होतं. गोदाचं बोलणं विचारात न घेता बबननं घर सोडलं. त्याच्याबरोबर सोपानाही पळालेला. खंडोबाची गाणी म्हणत पिटाकुटानं झोळी भरत होती. दिमडीच्या आवाजानं सगळीकडची कुत्री चवताळलेली. 4-5 कुत्री मिळून एकाच माणसावर म्हणजे बबनवर भुंकत होती. कुत्र्याच्या दिशेनं काठी फिरवता फिरवता सोपाना बेजार झालेला. साऱ्या कुत्र्यांनी रान उठवलं होतं. बबनच्या दिमडीला जोर चढत होता. आपण वाघे आहे याचा त्याला अभिमान वाटायचा. आता सूर्य डोक्यावर यायला सुरुवात झाली. अनवाणी पाय भाजून निघू लागले. सोपानाच्या पोटात भुकेचा डोंब उसळलेला. त्याला आता हे फिरणं नकोसं झालं होतं. पण बबनच्या भूतीनं बाया बापड्यांची गर्दी जमत होती. भक्तिभावानं भंडारा कपाळावर लावून घेत होती. कुणीतरी ₹1-2 नाणं बबनच्या हातावर ठेवून आपल्या आवडत्या गाण्याची पसंती सांगत होतं. बबन चढ्या आवाजातच गाणं म्हणत होता. पण सोपाना पेकाळून गेला होता. तो मनातून वैतागला होता. तेव्हापासून तो कधीच बाप्पाबरोबर फेरीला गेला नाही. राधी सोपानाची बहीण, दिसायला गव्हाळ रंगाची. नुकताच तिनं तारुण्यात प्रवेश केलेला. एका दिवशी सोपानाचा मामा घरी आला. मेहुणा आला म्हणून बबननं मटणाचा बेत केलेला. मटण चुलीवर रटरट शिजत होतं. बबना आणि सोपानाच्या मामाच्या बाता रंगलेल्या. भाऊजी, तुमच्या घरातनं वाघ्याची दिमडी कायम वाजायला पाहिजे बघा. गोदीला नाही पटत ते. भाऊजी, आपल्याला पटून नाही पटून काय उपयोग. खंडेरायाला पटलं पाहिजे बघा. तुमची गादी कोणीतरी चालवली पाहिजे. वय सासवडचा महादू वाघ्या पण म्हणत होता. काय राधीवर देवाची नजर आहे म्हणून. मग तुम्ही काय ठरविलंय? काय ठरवू? तुमची बहीण म्हणती तिचं लगीन करा, पुरीला संसाराला लावा. येडे काय काय गोदी. देवाची नजर आहे म्हणून तिच्यावर. दुसऱ्याची बायको झाली तर घरादाराचं वाळवान होईल, वाळवान. वय पाहुणं, तुमचं मस्त खरं आहे. पण पुरीचं वाटुळं करायला निघाली या तुमची बहीण. भाऊजी, बायांची बुद्ध्या चुलीत, त्यांचं ऐकून भागेल काय? त्यांचं ऐकून भागेल काय आपल्याला? मग काय करावं म्हणता? मी सांगतो गोदीला समजावून. येणाऱ्या चैत्री वारीला द्या घाटी पुरीच्या हातात. मेवण्याचं बोलणं बबनाच्या चांगलं मनात भरलं. महादू वाघे आहे. देवानं दृष्टांत दिला असेल त्याला. तो काय लबाड बोलणारा नाही. आता शिजणाऱ्या मटणाच्या खमंग वास साऱ्या घरभर पसरलेला. सोपानाच्या मामाला बबननं खुणावलं. पाहुणं, जरा जाऊन येऊया का बाहेर? वय मला बी वडल्यासारखं होतं या मागाधरनं. या बोलण्यावर दोघंही खळखळून हसले. ओट्याच्या पायऱ्या उतरून दोघंही अंधारात गडप्प झाले. सोपानाचं डोळं पेंगत होतं. राधी भिंतीला टेकून बसलेली. एवढ्यात अंधारात आवाज उमटला. बबन आणि सोपानाचा मामा तराट झालेले. दोघंही मोठमोठ्याने बडबडत होते. गोदानं दोघांना जेवण वाढलं. मटणाचा मणी चाबलता चाबलता सोपानाचा मामा त्याच्या आईला बोलला. अगं, पोरगी देवाच्या नजरेत आहे. त्याची सेवा करायला हवी. तिचा बा करतोय की सेवा, तेवढ्यानं भागत नाही वे. अगे, माणसात फरक असतोय. असू दे फरक. पोरगी संसाराला लागली पाहिजे. अक्का, अगे कसला संसार? त्याच्या मनात आलं तर संसार. त्याच्याच मनात नाही तर कुठला संसार करते काय? देवाच्या मनात हाय म्हणल्यावर देव तिचा संसार होऊ द्यायचा नाही.
पोरगीच्या आयुष्याचं वाटुळं होईल, वाटुळं. खंगून खंगून मरल पोरगी. भावाच्या शब्दानं गोदाच्या मनात फरक पडला. तिलाही देवाची भीती वाटू लागली. पोरगी मेली तर काय करा. गोदापुढं काही न बोलता गप्प बसून राहिला. बबन मनातून खुश झाला होता. बायको तयार झाली याचं त्याला भयंकर समाधान वाटत होतं. त्याच समाधानाच्या तंद्रीत तो झोपी गेला. सोपानाचा मामा गेल्यावर त्यानं बायकोजवळ विचार मांडला. चैत्र जवळ या लागलाय. सासवडनं फोन आलता सुभाष टेलरच्या घरी, कवा करता कार्यक्रम म्हणून. गोदा काही न बोलता फक्त त्याच्या तोंडाकडे बघू लागली. अगं असं काय बघतीयास? काय नाही, काय नाही. कसं? तुझ्या मनात काय असेल ते बोल. होय. अव परत एकदा चांगल्या जाणत्याला विचारा. माझं मन नाही धजावत. अगं येडी, महादू वाग्या साऱ्या मुलकात जाणता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा विचार काय करती? बघा तुम्हासनी बरं वाटेल तसं, पण पण विचार करा. अगं राधे, माझ्या पोटचा गोळा आहे त्यो, मला काळजी नाही होय तिची. गोदाचं मन दोन्ही बाजूनी खात होतं. पोरगी हातची जाईल, देवाला नाकारलं तर, म्हणून ती होकार भरीत होती. बबनानं शिवा देसायाच्या फोनवरनं सासवडला फोन केला. दोघांची बोलणी झाली. महादू म्हणत होता कार्यक्रम करायचा, पण त्याच्यासाठी खर्च येणार. खर्चासाठी बबनला 3-4 हजार रुपये तरी मागत होता. बबनच्या पुढं हा नवाच पेच निर्माण झाला. पण देवाच्या दारात मागं घेऊ नये म्हणून मनातल्या विचारांची गोळाबेरीज करत त्यानं होकार भरला. आता उन्हाचे चटके जाणवू लागले होते. माणसांच्या अंगातनं घामाच्या धारा पाजरायला सुरुवात झाली होती. बबन घाम पुसीत सावळीला पाहुण्याकडे गेला. खूप गयावया केल्यावर सावळीच्या पाहुण्यानं 2,000 रुपये दिलं. महिन्याच्या वायद्यावर आणखी 2,000 पाहिजे होतं. बबननं आणखी 2 पाहुण्यांची घरं पालती घातली, पण पाहुण्यांनी आपापली कारणं सांगून चहापाणी करून त्याला वाटायला लावला. बबनला काळजी लागली होती. चैत्र उद्यावर आला होता. महादूचा सुभाष टेलरच्यात परत फोन आला होता. त्याला काय करावं काही कळत नव्हतं. गोदा नेहमी पुरीच्या काळजीत, कात्रीत सापडलेल्या सुपारीसारखी. तिला पैशाची काळजी नव्हती. तिचं त्याकडं लक्षही नव्हतं. बबनानं विचार करून शिवा सोनाराचं दुकान गाठलं. शिवा सोनार व्याजाबट्ट्याचा धंदा करणारा. बबनं त्याच्याकडं गयावया केली. 5 रुपये शेकड्यानं 2,000 रुपये आणले. एका दिवशी सासवडला जाऊन महादू वाग्याला पैसे देऊन आला. कार्यक्रम जेजूरला करायचा होता. बबननं वारला जाण्याची तयारी केली. जेजूरला चैत्री वारी भरली होती. बबननं 2 गठुडी बांधली. एक गोदाच्या आणि एक राधीच्या डोक्यावर दिलं. सामानानं भरली पिशवी आपल्या हातात घेतली. गच्च भरल्या एसटीत आपली गटुळी सांभाळत बबनाचं बिराड घुसलं. सगळी गर्दी जेजूरला निघालेली. माणसं एका पायावर उभी होती, पण एसटी चुकवायची कोणाचीही इच्छा नव्हती. जेजुरीत पेव फुटल्यागत माणसं दिसत होती. जेजुरीचा डोंगर हळदीच्या रंगानं पिवळा धमक झालेला. डोंगराला माणसांचे घोस लोंबकळल्यासारखे दिसत होते. पायथ्याला वाघ्यांच्या मेळ्याचं कार्यक्रम चाललेलं. घाटी दिंबडीचा आवाज आकाशाला भिडत होता. प्रचंड गर्दीत स्वतःला जागा करत हळदीनं पिवळं धमक झाल्या मुरळ्या हातातील घंटी हलवत नाचत होत्या. वाघ्या दिंबडीच्या तालावर ताल धरत होते. जिकडं तिकडं दुकानाची विक्रेत्यांची गर्दीच गर्दी. त्या गर्दीतनं सारखा "येळकोट येळकोट, जय मल्हार" असा आवाज उगवत होता आणि चिरतही होता. बबनाचं बिराड माणसांच्या प्रचंड लोंड्याला धडकत धडकत वाट काढीत होतं. दादूच्या घरी कार्यक्रम ठरलेला. 10 मिनिटाचा रस्ता पण अर्धा तास लागत होता.
घराजवळ आलेल्या बबनला बघताच भल्या मोठ्या मिशांचा दादू बोलला, अरे किती वेळ झाला, वाट बघत बसल्यात माणसं, किती वसवस हाय आज माग. दादूच्या प्रश्नाला उत्तर देत बबन बोलला, अरे लवकर निघाली, पण ही गर्दी माणसाला हलू देते व्हय जागची. गोदानं आपली गटुडी खाली टेकवली. त्या गर्दीतनं दिल्या पाण्यानं त्यांनी चूळ भरली. त्या घरात जमलेली गर्दी राधीकडेच बघत होती. चहा पाणी झालं. दादूच्या घरात एकच लगीन घाई उडाली. महादू वाघ्या पळापळी करीत होता. माणसं मोठमोठ्यानं बोलत होती. कुणाचं कुणाला ऐकू येत नव्हतं. खंडोबाच्या देवाऱ्यावर जळणाऱ्या कापसाच्या वातीचा वास दरवळत होता. उपाध्यायानं राधीला नवीन कापडं घालून तयार केलं. राधीला कपाळ भरून हळद लावली. सारी माणसं टकामका बघत होती. हळदीनं पिवळ्या झाल्या मुरळ्या घंट्या वाजवत नाचत होत्या. मधूनच मल्हारी मार्तंडाचा येळकोट येळकोट गजर होत होता. उपाध्यायानं पूजा सुरू केली. तोंडानं तो बडबडत होता, पण गर्दीच्या कालव्यात ते कोणालाच कळत नव्हतं. त्यानं पितळीच्या मुखवट्यावर हळदीची बोटं वडली. दिंबडी मधूनच घुमत होती. उपाध्यायानं 9 कवड्यांची माळ राधीच्या गळ्यात घातली. बबनं ₹1.25 उपाध्यायाच्या हातावर ठेवला. बघणाऱ्या लोकांनी भंडाऱ्याच्या चिमटी उचलल्या. देवाच्या देवाऱ्यावर आणि राधीवर उधळल्या. देवाच्या आणि राधीच्या मध्ये अंतरपाठ धरला. मंगलाष्टका सुरू झाल्या. सर्वांच्या माना उंच उंच होऊन देवाच्या नवरला न्याहाळत होत्या. राधीनं झेंड्याच्या काठीला माळ घातली. दिवटीच्या प्रकाशानं घर उजळून निघालं होतं. उपाध्यायानं तामान उचललं. 3 वेळा. तामनात नारळ, आंब्याची पानं होती. सदानंदाचा येळकोट येळकोट, साऱ्यांचा आवाज आसमंतात घुमला. वाघ्यानं दिमडीवर बोटं चाळली. घाटीच्या किणकिणीनं त्याच्याबरोबर ताल धरला. मुरळ्यांची पावलं वळू लागली. हाताच्या हालचाली सुरू झाल्या. वाघ्याचा आवाज चढत होता. हळदी कुंकुवानं ओटी माझी भरली ग, खंडेरायाची झाली मी मुरळी ग बाई मुरळी. बराच वेळ या आवाजानं गर्दीला धुंद केलं. मुरळ्या भान हरपून नाचत होत्या. त्यात राधीही बुजल्यासारखी हात हलवीत होती. गर्दीतनं परत एकदा येळकोट घुमला. बबननं खंडेरायाचा नवस फेडला होता. आता राधी देवाची मुरळी झाली होती. बबननं देवाचा नवस फेडला होता. कार्यक्रम झाल्यावर हे बिराड माघारी आलं. आता लोकांच्या नजरा बदलल्या होत्या. हे राधीला जाणवत होतं. राधी हातात घंटी घेऊन घरोघरी फिरायची. 4 घरं मागायची. पदरात जोगवा मिळायचा. आता राधी बबनबरोबर न चुकता चैत्री वारी करायची. बबन दिंबडी वाजवायचा आणि राधी ताल धरायची. सोपान आता हळूहळू मोठा होत होता. त्याला आता कुठंतरी काहीतरी खटकल्यासारखं वाटत होतं. बबनला राधीची पोरांनी केली टवाळी सहन व्हायची नाही. पण तिच्या संरक्षणाची जबाबदारी देवावर टाकायचा. त्याचाही देवावर जबर विश्वास. राधी आता फक्त खंडोबाची सेवा करायची. ती आता उजळू लागली होती. तिच्या चेहऱ्यावर टवटवी आली होती. तिचं ते घाटदार अंग आणि लांब सडक केस तिच्या सौंदर्यात भर घालायची. जोगव्याला जाताना लोकांच्या नजरा तिला छळू लागल्या होत्या. ती कुणाच्याही नजरेला नजर भिडवत नव्हती. रात्री इंदाराचं कुणी आडवं खाकारलं की तिच्या काळजात धस्स व्हायचं. पण ती आपल्याच मनाची समजूत काढायची. आपण देवाची दासी आहे. आपल्याला कशाच आलंय भ्या. आपला रक्षण करता तो मल्हारी राया आहे. पण एखाद्या शब्दानं तिचं मन झुरणीला लागायचं. गोदाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ती राधीची काळजी करू लागली. आपण कुठेतरी चुकल्यासारखं तिला वाटत होतं. पण काय चूक आणि काय बरोबर एवढं सहन करण्याचं धाडस तिच्या देवभोळ्या मनात नव्हतं. बबनचं मनही घाबरायला लागलं होतं. रात अंधारात चालली होती. गोदा भाकऱ्या थापत होती. बबन तिच्या जवळ सरकत बोलला, गोदे,
मला पुरीची काळजी वाटते अगं. आता करा काळजी. मी सांगितलं तेव्हा नाही उमगलं. अगं पण हे देवधर्म कसं सोडायचं? माणसंच वागते ती बिथरल्यावाने. त्यानं मन कच खातं बघ. अव आता घाबरताय कशाला? तसं सहन केलं तर जग जास्त करतं या. जाग्याला मुस्काट फोडायचं वय, म्हणजे नाद करायची नाहीत. आपण गरीब माणसं, कुणाच्या तोंडाला लागायचं? हीच लोक पसा पायली देत्यात तवा चूल पेटती आपली. मग आता भरोसा खंडेरायावर. त्याच्या पायावर घातली ह्या पोरगी, बघून घेईल त्यो. पण देवानं आत्तापत्र कुणाला वाचवलेलं बघितलंय का तुम्ही? हा, पुरीच्या हातात घाटी दिली या, पण पोराला रांकीला लावू, मोठा करू होय. या बोलण्यावर दोघांनाही आनंद झाल्याचं दिसत होतं. चौकात लोकांची गर्दी वाढत होती. स्पीकरचा आवाज बबनच्या कानावर येत होता. दारासमोरून जाणाऱ्या नानाला त्यानं विचारलं, नाना काय वाजतंय या गा? नानानं चालत चालतच उत्तर दिलं, कोणतरी आलं या म्हण भाषण करायला. बबनचं जेवण झालं होतं. पाय मोकळं करावं म्हणून तो चौकात आला. चौकात 5-50 माणूस बसलेलं. कोणीतरी चांगल्या कापडातला माणूस बोलत होता. त्याचं बोलणं ओळखीचं असल्यागत बबनला वाटत होतं. तो देवदासी निर्मूलन समितीचा कार्यकर्ता होता. माणसं त्याचा शब्दाने शब्द ऐकत होती. 4-2 वाक्ये झाली की टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्याचं बोलणं बबनच्याही डोक्यात घुसत होतं. त्यालाही ते पटू लागलं होतं. पण सभा संपल्यावर त्याचं देवभोळं मन पेटून उठलं. ते म्हणू लागलं, नाही, आपण असं करायचं नाही. देवाधर्माला सोडल्यावर आपल्या जन्मात काय अर्थ राहिला मग? आपण या माणसाचं बोलणं ऐकलं हाच भयंकर गुन्हा केल्यासारखं त्याला वाटू लागलं. त्यानं आपल्याच हाताच्या चापटा दोन्ही गालावर मारून घेतल्या. जेजुरीकडे तोंड करून माफी मागितली त्यानं. चहाची बशी रिकामी करीत बबन सकाळच्या उन्हात अंग शेकत बसला होता. माणसांच्या झुंडी येताना बघून सकाळची एसटी आल्याचं त्यानं समजून घेतलं. सकाळच्या वेळी आलेल्या नवीन माणसानं निर्खत तो बसून राहिला. एवढ्यात त्याच्या डोळ्यात एक आकृती ठसली. झुपकेदार मिशा, गावठी कातडी चप्पल, कपाळावर भंडाऱ्यांचा टिळा. विचार करीपर्यंत ती आकृती त्याच्या जवळ आली. राम राम पाहुणं, ओळखलं का नाही? बबनला ओळख पटली. हा गेनू वाघ्या माळी. त्याच्याकडे बघतच तो बोलला, या बसा की गुरु भाऊ. गेनू जाग्याला बसला. बबननं गोदाच्या रोखानं आवाज दिला, अगं ये गोदे, चहा टाक जरा. गोदानं छपरातनं बाहेर बघितलं. कोण आहे ते ओळखू आलं नाही. तिनं साऱ्या पाहुण्या रावळ्यांबरोबर मिळवून बघितलं आणि ओळख पटना म्हणून तिनं आवाज दिला, कोण आलंय ओ? अगं गेना वागे आलाय लई दिवसातनं. गोदा पाण्याचा तांब्या घेऊन आली. गेनू गोदाकडे बघून बोलला, कसं चाललंय अक्का? बरं आहे ना? वय हाय की. पोरगी कुठं आहे? पोरगी जाधवाच्या मळ्यात गेली या. पण तुम्ही लई दिसानं कसं काय येणं केलं? काम काढलं जरा पाहुण्याकडे. एवढं ऐकून गोदा चहाला आधान ठेवायला म्हणून निघून गेली. परत गेनानं विषय काढला, सुपारी धरली या दुधगावची. मग काय? अव गळ्याला नुसता फास लावून घेतलाय. त्यो कसा काय? उद्याच्या शुक्रवारी जागरण आहे, पण मुरळीच मिळेना बघा. नर्मदा कुठे गेली? कुठं जाती या? हाय की, पण कार्याचा मालक म्हणतो या नवीन पोरी पाहिजेत. कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे.
एकुलत्या एक पोराचं कार्य हाय. मग बघायच्या फिरून कुणीकडे तरी. त्यासाठी चालूया हो तुमच्याकडे. म्हणजे राधीची गरज आहे. 3,000 रुपये देतो एकलीला, पण नाही म्हणू नका. गिनूच्या प्रश्नानं बबनला कोड्यात टाकलं. आत्ता पत्तू राधी असल्या जागरणाला गेली नाही. त्यात पोरगी देखणी. पाठवावी का न पाठवावी प्रश्न पडलेला. गेना नाही जमायचं राधीला. नका नका नका, आता तसं करू नका. माझी लई नड आहे. 3,000 रुपये दे तू. पैशाला काय करायचं, पण पण माणसाची नियत बदलली. त्याला देवधर्म काय कळेना, म्हणून काळजी वाटते. राधी माझ्या लेकरासारखी सांभाळीन. नाही तर तुम्ही बिसला सांग तिला. मी वय तुम्हीच. देवाची सेवा हाय, आपण नाकारून कसं चालेल. बबनला काय करावं कळत नव्हतं. जरा डोकं खाजवलं. गेना पाय धरीत होता. शिवाय देवाची सेवा. बराच वेळ गप्प बसला त्यो. गप्प बसल्या बबनला गेना बोलला, येताय ना मग. बबन एक मोठा उसासा घेतला न बोलला, येतो की. सकाळीच आला म्हणून गोदानं गेनूला जेवण वाढलं. त्यो नको म्हणत होता, पण ती म्हणाली, कवा सकाळीच निघाला असशीला उपाशी. खाल्ल्या बिगार मी सोडायची नाही. गेनू खुशीत होता. कदमाची कटकट जीव घेणी होती. उगा सुपारी घेतली असं त्याला वाटू लागलं होतं. पण राधीसारखी कळीच मिळाली. तो मनातनं खुश होता. त्याच्या मनावरचं दडपणही कमी झाल्यासारखं वाटत होतं. गेनूनं जेवण संपल्यावर हात धुतला. ओला हात धोतराच्या सोग्याला पुसत बोलला, पाहुणं येऊ का आता. या, पण आम्ही कधी येऊ द्या. आणि पैसे द्या की 100-200. अव म्या काय परका आहे काय. दिन की कार्यक्रम झाल्यावर. पर आम्ही कार्यक्रमाला यायचं कशानं व. गेनानं बंडीच्या खिशातनं नोटाचं बंडल काढलं. 100च्या 5 नोटा 5 वेळा मोजल्या. बबनच्या हातात नोटा देत तो बोलला, शुक्रवारी घोटाळा करू नका. येरवाळीच्या पंढरपुरात मिळूनच जाऊया संग. वय पंढरपुरात नर्मदीच्या घरी थांबतो, बबन म्हणाला. गेनूनं परतीची एसटी पकडण्यासाठी एसटी स्टँडकडे चाल सुरू केली. चपलांचा कर कर आवाज करीत दूर गेनू गेला. बबनानं पैसे गोदाच्या हातात दिलं. दिवसांची बेरीज वजाबाकी केली. आज सोमवार, 2च दिवस मध्ये. शुक्रवारच्या सकाळी मायलेकरांनी पंढरपूरच्या एसटीत पाय टाकला. एसटी धडधडत पंढरपूरच्या दिशेनं धावू लागली. राधीनं असलं कार्यक्रम बघितलं होतं, पण ती पहिल्यांदाच जागरण करणार होती. पंढरपुरात नर्मदीच्या घरी दुसरा तापा येऊन थांबलेला. ताप्यातल्या ढोलकीवाल्यानं राधीला बघितली. त्याला याडच लागल्यागं झालं. रंगानं शरीरानं तारुण्यानं मुसमुसणारी राधी बघता क्षणीच भुरळ पडावी अशी नर्मदीच्या घरी सत्तू आलेला. त्यानं तिला बघितली. त्याच्या मनात चुकल्यासारखं वाटलं. एवढ्या चांगल्या पुरीचं वाटुळं करायला का सोडली पोरगी जगाच्या बाजारात. सत्तू तसा कार्यकर्ता म्हणून तो बोलला, ही पोरगी कोणाची. इतरांनी बबनकडे बोट केलं. खरं तर त्या घरात सत्तूची ब्याद उगाच आली असं वाटू लागलं होतं. सत्तू बबनच्या जवळ सरकत बोलला, पाहुणं, एवढ्या चांगल्या पुरीचं चांगल्या घरी लग्न लावायचं सोडून हा असा वेडापणा का केला. बबनला या वाक्यानं राग आला. कसला येडापणा व. ही देवाची बायको हाय. देव श्रेष्ठ का माणूस श्रेष्ठ. माणूस श्रेष्ठ कसा काय. अहो, माणसाची आध्यात्मिक भूक भागावी म्हणून देव असतोय, समजलं. देवासाठी माणसं नसतात. पाहुणं, आम्ही चांगल्या कामाला चालूया.
आम्हाला हे असलं ऐकायचं नाही. देवाचं काम आहे, त्याला कळतंय सगळं. राम 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 राम. इतरांनीही बबनला साथ दिली. सत्तू आल्यापासून त्यांना अडचण झाली होती. सांगता बी येईना आणि बोलता बी येईना अशी गत झालेली सगळ्यांची. सत्तूने या साऱ्यांकडे नजर टाकली. मेल्या बिगार डोसकं सुधारायचं नाही या माणसांचं, असं म्हणत तो नर्मदेच्या घरातून चालता झाला. दिवस ढळताना कार्याचा मालक वाघ्या मुरळीच्या ताफ्याची वाटच बघत होता. जीपमधून ताफा उतरला. स्पीकरच्या आवाजाच्या दिशेनं निघाला. गेनूनं आणखी एक पोरगी आणली होती. रस्त्याच्या कडेची माणसं टकामका बघत उभी होती. राधीला अवघडल्यासारखं वाटत होतं. चांगल्या पुरींची बातमी गावाच्या या टोकानं त्या टोकाला पसरली. जागरण घरी 2 बोकडं कापलेली. मटणाच्या जोडीला दारूलाही रंग चढू लागला. अंधार वाढेल तशी गर्दी वाढू लागली. गेनूनं पूजेचं साहित्य करायला लावलं. दिमडी घाटीच्या आवाजात जत्रा निघाली खालच्या बांधाकडं. यळकोडचा आवाज एकदम शिगेला पोहोचत होता. बांधाच्या अलीकडं माणसं थांबली. दिमडीच्या आवाजात आपला आवाज मिसळून गेनूनं खंडोबाची आरती सुरू केली. त्याला साथ दिली बबननं. राधी नवखी, तिला जमणार नाही हे ओळखून नर्मदीनं घंटी वाजवत फेर धरला. तेव्हा घोळक्यातनं कोणीतरी ओरडलं, या पोरी काय नुसत्या शोला आणल्यात काय? आवाजासरशी नर्मदीनं राधीला नाचात ओढलं. राधी लाजत मुरकत नाचत होती. राधी आली. पुढच्या कार्यक्रमाला वेळ होता. कार्यकर्ते जेवणाच्या पंक्तीत घुसले. दारूनं झिंगलेलं रंगेल गडी राधीभोवती घोटाळू लागलं. तिला कोपरानं ढोसू लागलं. राधी कावरी बावरी झाली. देवाचा कार्यक्रम आहे आणि हे काय असं तिच्या मनाला वाटू लागलं. समाज आता चटावला आहे. ज्या देवाच्या नावानं उरफोड करतो त्यालाच वासनेच्या तुंदरीत विसरतो. देवदाशीचा भोग घ्यायचा अधिकार सर्वांना दिला या धर्मानं. त्यासाठीच तिचं जगणं ठरवलं. मांडवाच्या कोपऱ्यात 10-5 पोरं राधीकडे बघून खानाखुना करत होती. हसत खिदळत होती. बबनच्याही हे लक्षात आलं. त्यानं राधीला घरात जायला सांगितलं. पण ताफ्यातल्या सगळ्यांना सोडून एकटीनं आत बसणं कसं तरी वाटलं म्हणून राधी बबनच्या आडपाठ फिरवून बसली. तिच्या मनात कधी नव्हतं ते विचार उठलं. मुरळ्यांनीच या समाजाला सुकावलंय. देवदाशी म्हणजे भोगदाशी ठरली या. ती सगळ्या जगाची बायको, देवाची बायको. पण देव तर मुका, बाहिरा, आंधळा. आपण कुण्या मर्दाची बायको असतो तर या समाजाची हिंमत झाली असती का असं कोण व्हायची? प्रत्येक देवदासी यांना आपल्यासाठीच असल्यागत वाटते या. देवा धर्माचं कुणाला पडलं यात? एक ना अनेक विचार. आता रात्र बरीच वाढली होती. ताप्यातली माणसं आपापली वाद्य तालासुरात लावत होती. बबन पण दिमडीवरनं बोटं चाळत होता. वाद्याच्या आवाजानं झोपलेली माणसं डोळं चोळत चोळत जागरण घराकडे येत होती. टोळक्या टोळक्यानं माणसं बसलेली. आता काही वेळात खंडेरायाचा जागर सुरू होणार. राधीला वाटलं लघवी लागली या, आत्ताच करून यावी. कार्यक्रम सुरू झाल्यावर जाता येणार नाही म्हणून त्या अंधाराच्या आडोशाला गेली. सगळी वाद्य लावून झाली. दिमडीनं ताल धरला होता. बबनची नजर गेली. राधी दिसत नव्हती. बबननं गेनूला सांगितलं. दोघंही कावरी बावरी झाली. गेनूनं कार्याच्या मालकाला सांगितलं. तोही काळजीत पडला. 4-5 भावकीतली पोरं बोलावून त्यांना आजूबाजूच्या वावरात धाडलं. त्यांच्या हातातल्या बॅटऱ्यांचा उजेड सहाऱ्या शिवारात फिरत होता. एकाएकी त्यांना उसातून खसफस ऐकू आली. कोणीतरी पळल्यागत दिसलं. थोडा वेळ पोरं घाबरली पण परत पुढे सरली. एका बॅटरीचा उजेड तिच्या अंगावर पडला. दिसल्या प्रकारानं पोरं हाबागली. तिच्या जवळ न जाता तशीच माघारी पळाली. जागरणघरचा सहारा लोंढा पळाला उसाच्या शेतात. राधी गतप्राण होऊन पडली होती. तिच्या मांड्या तशाच उघड्या होत्या, कोवळ्या. तिच्या अंगाखालची माती विस्कटली होती. पायाच्या बाजूचं ऊसही मोडलेलं. ताफ्यातला प्रत्येक जण रडू लागला.
बबनला तर धरणी माय देखील जागा देईना. तो पोटच्या गोळ्यासाठी तडपडला, ओरडला, आराडला. त्याच्या त्या हंबरड्यांनी धरणी मातेचं मनही गलबलवून आलं. पण ज्याची बायको होती त्याचं मन गलबललं का नाही कुणास ठाऊक. पोरगी हातची गेली होती. कार्याचा मालकही गाहीवरला. पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी पंचनामा केला. पुढं काय झालं कुणाला माहीत नाही. बबन हातातली दिमडी फोडून टाकली. कमरीची भंडाऱ्याची पिशवी भिरकावून दिली. राधेच्या मृत्यूनं बबन गोदा खंगली. या येडापायी हातची पोरगी गेली होती. कुण्या बाप्याबरोबर लग्न लावलं असतं तर सुखानं लेकरा बाळात नांदली असती राधी. मरतावेळी बबननं सोपानाला जवळ घेतलं आणि सांगितलं, सोपाना, आम्ही चुकलो. या दगडाच्या देवाच्या नादी लागू नगस. चांगला माणूस म्हणून जग. तू या घाणीत शिरू नगस. ह्यो मार्ग अंधाराचा आहे, माणसातनं उठण्याचा आहे. बबन मेल्यावर सोपानानं कष्ट उपसून पोट भरलं. लहानाचा मोठा झाला. एकाचं 2 हात झालं. बाण फोडलेली दिमडी परत मढवली नाही. पोटच्या पुरीचं लगीन देवाबरोबर लावलं नाही. डॉक्टर पुरीचं लग्न डॉक्टरबरोबर लावलं. मरतावेळी बापानं दिलेला तो शब्द झेलला म्हणून पोरगी डॉक्टर झाली होती. त्याला खूप मोठं काम केल्यासारखं वाटत होतं. डोंगरा एवढ्या आठवणीनं त्याचं डोळं पाण्यानं गच्च भरलं. सोपानानं धोत्राच्या सोग्यानं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि परत लग्नाच्या गर्दीत सामील झाला तो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.